पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी प्रवीण पारावे। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट आवाज जनतेचा। मंडळी, सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नालासोपारातील प्रचंड नुकसान झालं आहे। अशाच आपण नगिनदासमधील शांतीबाई किरकिरा चाल इथे आलो आहोत, तर आपण जाणून घ्या त्यांच्या अडचणी। ताई नमस्कार। नमस्कार। आपण जिथे झालेले नुकसान कशा करू शकता? आम्ही सर्व महिला मंडळ आहोत आणि आम्ही सर्वजण इकडे पाणी भरल्यापासून सर्वांच्या घरी आम्ही विचारपूस करतोय, सर्वांना आम्ही याच्यातून बाहेर पण काढतोय। आणि दुसरी गोष्ट, ह्यांच्या घरी एवढं पाणी भरलं आहे ना, माझी फक्त एकच मागणी आहे त्यांच्याकडे, ज्यांची भरपाई द्या आणि त्यांना जे त्रास होतोय त्यांना जेवणाचं ह्याचं, आता अमित दादा तर करतोयच आहे जेवणाचं व्यवस्था, तो तर जेवण देतोय कालपासून आम्हाला। आणि दुसरी गोष्ट, त्याचे तर खूप मी आभार मानते दादाचे, त्यांनी एका कॉलवर आम्हाला लगेच जेवणाची मागणी आम्ही केली त्याच्याकडे, त्यांनी आम्हाला जेवणाची मागणी पूर्ण केली आणि सर्वांना आम्ही जेवणाची इकडे पुराव, काल पण आम्ही रात्री पण आलो होतो, रात्री आम्ही 11-11:30 वाजता घरी गेलो, सर्वांना जेवण वाटप केलं। आणि इकडे एवढं पाणी होतं, आज आम्ही इथे उभे तरी राहतोय, पण काल आम्ही कमरेपर्यंत पाणी होतं। आणि मंडळी, आपण पाहू शकता की पाण्याचं प्रमाण एवढं आहे की कमरे एवढं पाणी साचलेलं आहे। घरातील सामान वगैरे किंवा जेवणाची व्यवस्था सुद्धा झोपायला जागा नाही आहे। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते रोहन खैरे यांच्याकडून जाणून घेऊया। आता तुम्ही आजच्या या ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आता गेले 4 दिवस आम्ही बहुजन विकास आघाडी पक्षातर्फे सन्माननीय लोकनेते इतनजी ठाकूर, त्याचबरोबर आमचे आमदार क्षितिजदादा ठाकूर, या 10 नंबर प्रभागाचे अमितदादा वैद्य यांच्या संकल्पनेतून आपण विरार मंदिर ट्रस्ट यांच्यामार्फत लोकांना आपण जेवण वाटप करतो आहे, त्यांच्या घरोघरी पोहोच त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे। अशा प्रकारे इथे आम्ही ह्या मध्येकडे मी धावून आलेलो आहेत, त्यामुळे महिला कार्यकर्ते असतील, आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत, अहोरात्री आम्ही चालूच आहे आमची मेहनत। आता कशा प्रकारे यांचा न्याय आपण देता येईल त्या प्रकारे आम्ही सहकार्य आमचं चालू आहे। यांना सहकार्य मिळावं म्हणून आपण कशा पद्धतीने कार्य करतात? कार्य सर, आता आम्ही आमच्या वरिष्ठांना आता त्यांच्याशी बोलणारच आहोत की कशा प्रकारे ह्यांना सहकार्य केले जाईल, काय केलं। आम्ही आता सध्या तरी आम्ही आता साईचाय स्कूल ह्या शाळेमध्ये आता 2000 जेवणाचा कार्यक्रम चालू आहे, ते आता आम्ही पुढे प्रगतीनगर असो, आता ओमनगर जिथं आपण आता तुम्ही बाईट घेत आहे, ओमनगर झालं, मोरेगाव सिद्धिविनायक चाळ आहे, तिथे त्या प्रकारे तिथे जेवण वाटायचं काम चालू आहे। अशा प्रकारे आम्ही सहकार्य करतो आहे, मदत करतो आहे। जसे आमचे वरिष्ठ आम्हाला सांगतील, कळवतील की कशा प्रकारे मदत केली जाईल, त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू। ताई, किती दिवस झाले इथली लोकांची परिस्थिती एकदम गंभीर आहे? 6 दिवस झालेले आहेत आणि आम्ही मनसेची टीम आहोत पूर्ण। आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे ना, 6 दिवस तर झालेले आहेत, पण इकडे कोणीही नगरसेवक किंवा कोणीही इकडे यांच्याकडे बघायलाही आलेलं नाही आहे। जेणेकरून तुम्ही त्यांचे हाल तरी विचारा। आम्हालाही कळतं सगळीकडे पाणी भरलं आहे, सगळीकडे हे झाले, पण तसेच आप्पा सगळीकडे फिरतात पाण्यातून, आम्ही बघितलं पाण्यातून फिरतात, पाण्यातून सर्वांना लोकांकडे, तुम्ही सर्वांकडे जा आणि सर्वांकडे तुम्ही लक्ष द्या, अशी मला त्यांच्याकडे विनंती आहे। जेणेकरून ते लोक काय खात आहेत, कशी राहत आहेत। आता ह्या मॅडम आईंच्या घरी पाणी भरलेलं आहे, ह्या आई कुठे झोपल्या असतील, लोकांच्या घरी किती दिवस राहून राहणार आहेत, त्यांचं सर्व सामानाची नुकसानी झालेली आहे, काही त्यांचं धान्यही नाही राहिलेलं आहे का, ह्या चालीमध्ये कुठे वरती बांधलेलं पण नाही आहे, तर सामान आपण वरती नेऊन ठेवू शकतो। त्या ओल्या कपड्यांवर 4 दिवस ओल्या कपड्यांवरच होते, त्यांचे कपडेही सर्व भिजून गेलेले होते, काही अंगावर गोजडीही नव्हती, चादरही नव्हती, पण बाजूने शेजारी लोकांनी दिलं असेल त्यांना आणि त्या झोपल्या असेल। त्या आई रडतायत, व आई पुढे या, कुठे गेला त्या आई, या पुढे या, हे बघा या आई आहेत, बोला। यांच्या घरात पाणी आई, काय तुमच्या घरच्या? आता 4-5 दिवस झाले आज लोकांच्या घरी झोपतो, आता येईल परत पाणी काढू येता। मंडळी, आपण पाहताय की सततच्या पडणाऱ्या पावसामुळे येथील शांतीबाई किरकिरा चाल यांची अवस्था एकदम खूपच खराब झाली आहे। ना झोपण्याची व्यवस्था, ना खाण्याची व्यवस्था, अशात लोक जिथे भेटेल तिथे गुजारा करत आहेत। खरोखर त्याच्याकडे प्रशासन लक्ष देईल का? कॅमेरा जयंत उजासह प्रवीण पारावे।